Hello friends. So in the last lecture we have discussed the concepts regarding banking of roads and concepts regarding the safety speed on a plain horizontal road. The velocity was v is equal to square root mu s into rg, and when the road is said to be back the road instead of horizontal road, the expression was for that velocity v is equal to square root rg tan theta, where theta is nothing but the angle between inclined road with respect to the horizontal road. So we had a discussion on plane surface and banked surface. हा सरफेस कसा आहे? बँक्ड सरफेस आहे फ्रॉम इट्स हॉरिझॉन्टल डायरेक्शन. म्हणजे सरफेस इन्क्लाइन झाला, आउटर एज ह्या आहेत आउटर एज आणि ही आहे त्या रोडची इनर एज. या रोडवरून सेफ्टी टर्न घेणार आहे व्हेहिकल. त्यामुळे आउटर एज इनर एजच्या कंपॅरेटिव्हली जर टिल्ट केली, म्हणजे थिटा इतक्या अँगलला टिल्ट केली, म्हणजे थिटा इतक्या अँगलला जर इन्क्लाइंड केली तर तो सरफेस काय आहे? बँक्ड सरफेस आहे. ओके, अँड दिस इज कॉल्ड एज द अँगल ऑफ बँकिंग, अँड द अँगल ॲट विच road is said to be banked, that angle is called as a angle of banking. So banking of roads and angle of banking, हा horizontal surface आणि हा inclined surface. मग याच्यावरून जर व्हेहिकलनं टर्न घेतला, सेफ टर्नसाठी मिनिमम स्पीड त्याचं किती पाहिजे ते आपण फाइंड आउट केलं होतं. बरोबर, हे एक्सप्रेशन होतं लास्ट. या केसमध्ये काय होतं? व्हेहिकल इज कमिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. कारण हा रोड कसा आहे बघा, बॅक रोड आणि इथं व्हेहिकल काय घेते? टर्न घेते. टर्न घेते म्हणजेच काय? हा असा आहे रोड सरफेस, असा आहे. करेक्ट. दिस इज आउटर एज अँड दिस इज इनर एज. म्हणजे हे कसं आहे बघा, सर्क्युलर पॅटर्न आहे रोडसाठी. करेक्ट. व्हेहिकल इज टेकिंग अ टर्न इन अ सर्क्युलर पॅटर्न विथ दिस ॲज अ सेंटर. सो व्हेहिकल कमिंग टुवर्ड्स द सेंटर मीन्स व्हॉट हॅपन, ही जर रेडियस असेल सर्क्युलर पॅटर्नची या व्हेहिकलसाठी, हा लक्षात घ्या, व्हेहिकल जर टुवर्ड सेंटर आली म्हणजे या पोझिशनला जर आली, इथं जर व्हेहिकल आली तर काय होणार आहे? रेडियस त्याची कमी होणार. अँड इफ रेडियस डिक्रीजेस, व्हॉट हॅपन्स टू व्हेलॉसिटी ऑफ द व्हेहिकल? व्हेलॉसिटी ऑफ द व्हेहिकल विल डिक्रीजेस. सो दॅट एक्सप्रेशन वी कॅल्क्युलेटेड ॲज ए मिनिमम व्हेलॉसिटी विथ विच व्हेहिकल कॅन टेक टर्न फ्रॉम दी बँक्ड रोड. मग मी ही कन्सेप्ट पण सांगितली होती, रोड असा आहे बरोबर. हे काय? टर्निंग स्पीड. वेन व्हेहिकल कमिंग टुवर्ड्स द सेंटर, जर अशी निघाली व्हेहिकल टर्न असा घेतला तर हे स्पीड काय होतं? V1. या केसला काय बघा, इथं रेडियस बघा आणि इथं टर्न घेतला तर या ठिकाणी रेडियस बघा. ह्या दोन रेडियस जर कम्पेअर केल्या तर या ठिकाणी रेडियस कमी आहे. रेडियस कमी आहे म्हणजे या ठिकाणी स्पीड किती असणार आहे? मिनिमम स्पीड. सो दॅट इज V minimum. So the vehicle is coming towards the center with a minimum speed v minimum, आणि हे minimum speed किती पाहिजे ते आपण कॅल्क्युलेट केलं होतं. v minimum is equal to square root rg tan theta minus mus upon 1 minus mus tan theta. So vehicle coming towards means necessary centripetal force is provided, okay, to keep in a circular motion. आता सेकंड केस मध्ये काय बघायचं आहे आपण? अप्पर स्पीड लिमिट. Instead of coming, it is taking a turn. This is also taking a turn. This is also taking a turn. आता ही केस बघायची आहे. This is also taking a turn. Okay, from the back road. Okay, with respect to center of that circle. मग आता हे V minimum काढलं. हे V काय? ऑप्टिमम स्पीड. आता हे काय झालं? V maximum. मी आता याला म्हणतो V2 किंवा आपण याला म्हणतो आता V max. मिनिमम स्पीड काढलं, आता मॅक्सिमम स्पीड काढायचं आहे. आणि हे काय? ऑप्टिमल स्पीड टू टेक अ टर्न फ्रॉम द बॅक द रोड विथ सेंटर ऑफ द सर्कल. सो वी आर गोइंग टू डिस्कस दिस केस, दॅट इज अ मॅक्स. म्हणजे बघा, आउटर एजकडे चाललंय. आउटर एजकडे जाताना काय लागलंय? टेकिंग अ टर्न. दिस इज आउटर एज. ओके, अँड दिस इज व्हॉट? इनर एज. पहिल्या टर्नला घेताना इनर एजकडे आले, टर्न घेताना व्ही मिनिमम कारण आर कमी झाला. आता काय? आउटर एज कडून टर्न घ्यायला लागले व्हेहिकल, म्हणजे ते व्ही मॅक्सिमम असणार आहे. व्ही मॅक्सिमम का? कारण रेडियस वाढली सेंटरपासून. मग रेडियस वाढली तर काय होणार आहे? रेडियस वाढली तर व्हेहिकलचं स्पीड सुद्धा वाढणार आहे. ॲज रेडियस ऑफ दॅट सर्कल विल इन्क्रीज, देन सर्क्युलर टर्न विल इन्क्रीज, देन वेलॉसिटी ऑफ दॅट व्हेहिकल विल ऑल्सो इन्क्रीज. दॅट मॅक्सिमम वेलॉसिटी वी आर गोइंग टू
5 dB. So we'll discuss the second case, that is the upper speed limit. Yesterday we had a discussion on lower speed limit. Now we are going to discuss upper speed limit. So as you know, the angle at which outer edge of the surface, road surface is inclined, that angle is called as the angle of bending. And the process of raising outer edge of the road surface with respect to inner edge by some angle of inclination, that process is called as bending of roads. Here is the center. Here I can say as a inner edge. म्हणजे हा सेंटर या रोड साठी आहे. See this. This I can say as a outer edge, and this is said to be an inner edge. सेंटर इकडे कुठे असेल सर्कलचा. ओके. Vehicle is moving outwards. लक्षात घ्या, vehicle is moving outwards. Earlier case vehicle moving towards. Now vehicle moving outwards or away from the center of that circle, having a turn. Okay. In earlier expression, there was a figure. Vehicle coming towards, the force of friction always going upwards. तर ती केस तुम्हाला मी लास्ट लेक्चर सांगितली होती की लक्षात ठेवायचं सांगितलं होतं. As speed reduces, then Fs is moving along inclined surface, and moving upwards. So whenever vehicle speed reduces, means V set to be minimum. म्हणजे जर vehicle खाली आली towards the center आली, the force of friction between tires and roads surface हा कसा असणार आहे, moving upwards. हे earlier केस मध्ये होतं. आता काय व्हायला लागलंय, vehicle is moving away from, म्हणजे अगोदर अशी होती सेंटरला, नंतर कमी झालं स्पीड, आता स्पीड वाढत गेलंय, म्हणजे गोइंग टुवर्ड्स आउटर एज, मीन्स मूव्हिंग अवे फ्रॉम द सर्क्युलर मोशन. ऑफकोर्स टेकिंग अ टर्न इन सर्क्युलर मोशन, बट आउटर एज पासून ती सर्क्युलर मोशन मध्ये असा टर्न घेणार आहे, त्यामुळे काय, मूव्हिंग अवे फ्रॉम द सर्क्युलर मोशन. आता या केसमध्ये बघा, फोर्स ऑफ फ्रिक्शन कुठे असणार आहे, वर्टिकली डाउनवर्ड्स. व्हेकल मूव्हिंग अवे मीन्स स्पीड इन्क्रीजेस. स्पीड इन्क्रीज कसं बघा, अगोदर केसमध्ये काय होतं, अर्लियर केस व्हेकल इथं होती. ओके. आता व्हेकल इथं आहे. मग जर कम्पेअर केलं रेडियस, दोघांची रेडियस जर कम्पेअर केली तर काही इथं रेडियस जास्त आहे त्या व्हेकलची प्रॉब्लेम येतात. मग रेडियस वाढल्यानंतर काय झालं, त्या व्हेकलचं स्पीड वाढणार आहे. सो दॅट विल बी द अप्पर स्पीड लिमिट. तिथपर्यंत व्हेकल सर्क्युलर टर्न घेऊ शकते. त्याच्यापेक्षा पुढे जर स्पीड गेलं तर व्हेकल सर्क्युलर टर्न घेऊ शकणार नाही. इट विल बी गो अवे फ्रॉम द सेंट्रीपेटल मोशन. मॅक्सिमम स्पीड किती असू शकतं, ज्यावेळेला व्हेकल आउटर एज पासून टर्न घेऊ शकते, दॅट मॅक्सिमम स्पीड और अप्पर स्पीड लिमिट वी आर गोइंग टू फाइंड. हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. मूव्हिंग अवे फ्रॉम द सर्क्युलर मोशन, फोर्स ऑफ फ्रिक्शन इज नाउ डाउनवर्ड्स. मगाशी कसं होतं, या केसमध्ये अपवर्ड्स, आता या केस कसं आहे, डाउनवर्ड्स. हियर इज द वेट mg. नॉर्मल रिएक्शन तिकडे होती, वर्टिकल कंपोनंट आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट. हॉरिझॉन्टल कंपोनंट काय, n sin थीटा. वर्टिकल कंपोनंट काय, n cos थीटा. ओके. हे तुम्हाला माहिती आहे. नॉर्मल रिएक्शन थीटा इतक्या अँगलला टिल्ट झाले, कारण व्हेकल पहिल्यांदा अशी होती स्टेडी, बॅकिंग वरून काय झालं, व्हेकल अशी टिल्ट झाली. त्यामुळे स्टेडी असताना नॉर्मल रिएक्शन आणि टिल्ट झाल्यानंतर नॉर्मल रिएक्शन त्याच्या मीन पोझिशनपासून शिफ्ट झाली थीटा इतक्या अँगलला. त्यामुळं रिझल्ट नॉर्मल रिएक्शन दोन कंपोनंटमध्ये डिवाइड झाली, n cos थीटा आणि n sin थीटा. सो Fs डाउनवर्ड आहे. दिस रिझल्ट Fs splits into again two components. One component is said to be
n sin theta and second component is said to be s cos theta. समजलं का बघा, fs splits into 2, n sin theta vertically downwards, n cos theta towards the center, n cos theta vertically upwards, n sin theta towards the center. आता स्पीड वाढत चाललंय, मग मी स्पीड त्याचा असं घेतो v2. अर्ध्या केसमध्ये काय होतं v1 जे होतं मिनिमम, आता या केसमध्ये v2, मग मी याला असं म्हणतो vmax. करेक्ट. सो vmax इज ग्रेटर दॅन rg tan theta. कारण का सेफ्टी स्पीडचं रिलेशन काय, vs इज इक्वल टू स्क्वेअर रूट rg tan theta. ही सेफ्टी स्पीड आहे. आता याच्यापेक्षा आणखी स्पीड वाढलं म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये जाताना व्हेकल अशी गेली सेफ्टी स्पीडला रूट rg tan theta. आता स्पीड आणखीन वाढलंय, अप्पर स्पीड म्हणजे कुठेपर्यंत आणखी तो सेफ्टी घेऊ शकतो अप्पर लिमिटपर्यंत, ते एक्सप्रेशन आपण कॅल्क्युलेट करायचं, दॅट इज अ v2. सो vmax जे काही v2 आहे किंवा vmax आहे ते याच्यापेक्षा जास्त असणाऱ्या सेफ्टी स्पीडपेक्षा, कारण स्पीड वाढलंय त्यामुळे सेफ्टी स्पीडपेक्षा याचा स्पीड याचा व्हेकलचं जास्त असणार आहे, त्यामुळे त्याला मी म्हणतो v2 इज इक्वल टू vmax और इट इज ग्रेटर दॅन rg tan theta. हे समजलं का बघा. परत फिगर काढतो, v क्या स्पीडनं चाललंय सेफ्टी स्पीडनं, नंतर काय झालं टुवर्ड्स सेंटर आला v मिनिमम, ही फिगर बघा. आणि नंतर काय आला सांगा आउटर एजकडनं टर्न घ्यायला लागलाय व्हेकल, म्हणजे किती मॅक्सिमम स्पीडनं तो टर्न घेऊ शकतो ते काढायचं आहे, हे तुम्हाला काढायचं आहे मॅक्स. और आय कॅन से इट इज अ v2. म्हणजे सेफ्टी स्पीड किती आहे rg tan theta, पण हे स्पीड किती पाहिजे, ऑफकोर्स मोर दॅन दिस, vmax इज मोर दॅन दिस. आणि अर्ध्या केसमध्ये आपण काय बघितलं होतं v मिनिमम इज लेस दॅन vs. त्यामुळे हे लक्षात ठेवा. या केसमध्ये आपण काय घेतलं होतं v मिनिमम लेस दॅन vs. या अप्पर स्पीड लिमिटला काय घ्यायचं आहे vmax ग्रेटर दॅन vs. तेच घेतलं vmax ग्रेटर दॅन vs. vs म्हणजे सेफ्टी स्पीड, ती किती आहे rg tan theta. आता काय चाललंय, व्हेकल सर्क्युलर मोशन मधून बाहेर चाललंय, म्हणजे हे असेल बघा, असं हा सर्कल असेल, सर्क्युलर मोशन मधून बाहेर चालले. अगोदर होती अशी सेफ्टी स्पीड, आता ती बाहेर चालली, पण ती टर्न घ्यायला गेली. ओके. सो दिस इज द मॅक्सिमम स्पीड ॲट विच इट कॅन टेक अ टर्न, दॅट स्पीड इज सेड टू बी vmax. म्हणजे ही सर्क्युलर मोशन मधून बाहेर चालली. इथं काय होतं सर्क्युलर मोशनमध्ये कॉशन करते विथ दिस कॉन्स्टंट सेंट्रिपिटल फोर्स. नाउ दिस व्हेकल इज ट्राइंग टू मूव्हिंग अवे फ्रॉम द सर्क्युलर मोशन, बट ड्यू टू द सम डायरेक्शनल फोर्सेस स्टील इट इज अंडर सर्क्युलर मोशन. ते आपण आता डिस्कस करायचं आहे. मूव्हिंग अवे फ्रॉम द सर्क्युलर मोशन बट स्टील टेकिंग अ टर्न इन अ सर्क्युलर मोशन. त्यामुळे काय लागलं आहे, कुठला फोर्स बॉडीला सर्क्युलर मोशनमधून फिरण्यासाठी अपोज करत असतो, सेंट्रिफ्युगल फोर्स. सो वेन व्हेकल इज मूव्हिंग आउटवर्ड्स और व्हेकल इज टेकिंग टर्न from outer edge, centrifugal force is increasing and centripetal force is decreasing. त्यामुळे याच्यामध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स वाढत जाणार आहे, कारण त्याचं मेन काम काय आहे, इट इज नॉट अलाविंग द बॉडी टू कीप इन अ सर्क्युलर मोशन. या केसमध्ये काय लागले, सर्क्युलर मोशनमध्ये चालले बट इट इज मुव्हिंग अवे, रेडियस वाढायला लागले म्हणजे मुव्हिंग अवे फ्रॉम द सर्क्युलर मोशन. म्हणजे या केसमध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स हा वाढत चाललेला आहे. त्यामुळे सेंट्रिफ्युगल फोर्स जो आहे, लक्ष द्या व्यवस्थित, सेंट्रिपिटल फोर्सचं इक्वेशन काय, mv स्क्वेअर अपॉन r. सेंट्रिफ्युगल फोर्सचं एक्सप्रेशन काय, mv स्क्वेअर अपॉन. दोन्ही फोर्सचं इक्वेशन सेमच असते, फक्त डायरेक्शन दोघांचे काय असतात अपोजिट असतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं सेंट्रिफ्युगल फोर्स mv स्क्वेअर अपॉन r. vmax is greater than rg tan theta and centrifugal force mv2 square upon r. this is centrifugal force. हा कोणापेक्षा जास्त आहे n sin theta. कुठला फोर्स सेंट्रिपिटल फोर्स, कोणता कंपोनेंट सेंट्रिपिटल फोर्स माहिती करण्याचा प्रयत्न करत असताना या केसमध्ये n sin theta, बरोबर. याच्या अपोजिट कोण आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. बॉडी बाहेरून टर्न घ्यायला लागेल, त्यामुळे सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त असणार आहे आणि जो कंपोनंट बॅलन्स करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यापेक्षा हा सेंट्रिफ्युगल फोर्स हा जास्तच असणार आहे. त्यामुळे बुकमध्ये अशी कंडिशन दिली आहे mv2 स्क्वेअर अपॉन r ग्रेटर दॅन n sin theta. म्हणजे हा कंपोनंट सेंट्रिफ्युगल फोर्स बॅलन्स करण्याचा प्रयत्न करायला लागला आहे जो याच्यापेक्षा कमी आहे.
हा कोण आहे सेंट्रीफ्युगल फोर्स इज ट्राइंग टू पुल द बॉडी अवे फ्रॉम द सर्क्युलर मोशन. पण हे सर्क्युलर मोशनमध्येच का फिरते, बाहेर का जात नाही गाडी, ट्रॅकच्या बाहेर का जात नाही, ते पण आपण डिस्कस करायचं आहे. सो एम व्ही टू स्क्वेअर अपॉन आर ग्रेटर दॅन एन साइन थीटा, और आय कॅन से दॅट एन साइन थीटा इज smaller than centrifugal force CFF. So that is said to be a centrifugal force. म्हणजे हा कंपोनंट जो टुवर्ड सेंटर आहे, सेंट्रिपिटल फोर्स बॅलन्स करण्याचा प्रयत्न करायला लागला, तो सेंट्रिफ्युगल फोर्स पेक्षा कमी आहे. सो दॅट इज सेंट्रिफ्युगल फोर्स इज ग्रेटर दॅन एन साइन थीटा. नाउ सी द फिगर. देयर इज अ n cos theta, one component of normal reaction, n cos theta balances. हा कुणाला बॅलन्स केला, mg आणि बघा वर्टिकल अपवर्ड कंपोनंट बॅलन्स बाय वर्टिकल डाउनवर्ड कंपोनंट्स. कुठले कुठले दोन डाउनवर्ड कंपोनंट्स आहेत, हा एक आणि हा दोन. ओके, mg and here fs is said to be fs cos theta and here fs, कारण fs हे दोन कंपोनंट आहेत, fs sin theta आणि fs cos theta. It can be written as fs sin theta. म्हणजे वर्टिकल कंपोनंट नॉर्मल रिएक्शनचा कोणाबरोबर बॅलन्स झाला, mg आणि fs sin theta बरोबर. आणि दुसरा फोर्स कुठला आहे, दुसरा फोर्स सेंट्रिफ्युगल फोर्स mv स्क्वेअर v2 स्क्वेअर अपॉन r बॅलन्सेस. हा याच्याशी बॅलन्स झाला म्हणून व्हेकल जरी आउटर एजला गेली तरी ती सर्क्युलर मोशन मधूनच फिरणार आहे. दॅट इज द अप्पर स्पीड इन लिमिट. त्याच्यापेक्षा जर स्पीड आणखी वाढलं तर काय होणार आहे, व्हेकल विल गो आउट ऑफ ट्रॅक, ट्रॅकच्या बाहेर पडणार व्हेकल. कुठं याच्यापेक्षा पुढे गेली स्पीड नंतरच, नाहीतर सर्क्युलर मोशन मध्येच ते परत फिरणार आहे, इवन इट इज मुव्हिंग फ्रॉम द आउटर एज ऑफ द रोड. सो mv स्क्वेअर सेंट्रिफ्युगल फोर्स त्याला बाहेर आणण्याचा प्रयत्न करतोय, तो कुणावर बॅलन्स होणार आहे, बॅलन्सेस n sin थीटा आणि दुसरा कुठला कंपोनंट आहे फोर्स ऑफ फ्रिक्शनचा fs cos थीटा. बॅलन्सेस n sin थीटा अँड f cos थीटा. म्हणजे बघा व्हेकलवर किती फोर्स ऍक्ट झाले, एक n cos थीटा, दुसरा एक mg sin थीटा, fs sin थीटा, तिसरा चौथा सेंट्रिफ्युगल फोर्स आणि पाचवा n sin थीटा, सहावा f cos. असे 7 प्रकारचे फोर्सेस ऍक्ट झाले त्या व्हेकलवर. मग n sin थीटा आणि f cos थीटा दे प्रोव्हाइड्स सेंट्रिपेटल फोर्स विच इज बॅलन्स्ड बाय सेंट्रिफ्युगल फोर्स. मग सेंट्रिफ्युगल फोर्स व्हेकलला बाहेर येण्याचा प्रयत्न करायला लागलाय, पण या दोन कंपोनंटमुळे काय झालं, व्हेकल परत अशी सर्क्युलर मोशनमध्ये येणार आहे. त्यामुळे दोन्ही फोर्स परत इक्वेट झाले. या दोघांनी सेंट्रिपेटल फोर्स बॅलन्स केला, जो कुणाबरोबर बॅलन्स झाला, सेंट्रिफ्युगल फोर्स बरोबर. आणि म्हणून शेवटी काय घेतलं, जरी अप्पर स्पीड लिमिटला गेली व्हेकल अगेन इट टेक्स अ टर्न, पण ते अप्पर स्पीड किती आहे त्यामुळे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. नाउ सी द इक्वेशन्स. n sin theta is smaller than centripetal force, so because of that mv2 square upon r balances n sin theta and f cos theta. पण याच्या वेळेला कमी आहे, लक्षात घ्या. इक्वेशन कसं लिहितो बघा, n cos theta is balanced by two forces mg plus fs sin theta. This is equation 1. Centrifugal force mv2 square upper speed limit mv2 square upon r is balanced by centrifugal force हा कुणावर बॅलन्स झाला, n sin theta. हे दोन्ही एका डायरेक्शनला आहेत ना, n sin theta plus fs cos theta. n sin theta plus fs cos theta. ह्या दोघांनी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केल्यामुळे ह्या दोन फोर्स मिळून जो काही सेंट्रिपिटल फोर्स तयार झाला तो याच्याबरोबर बॅलन्स झाला. त्यामुळे व्हेकलनं परत स्पीड लिमिट जरी जास्त असलं तरी त्याने परत काय घेतला, सर्क्युलर मोशनमध्ये टर्न घेतला. वी गॉट दिस टू इक्वेशन्स फ्रॉम फिगर. n cos theta is equal to mg plus fs sin theta. mv2 square upon r is centrifugal force balanced by n sin theta plus fs cos theta. Is it clear? We will move to the next step.
Now we are finding upper speed limit. Divide the equation here. N cos theta, N sin theta. So this equation 2 can be rearranged as, because we want the ratio in terms of tan, that's why N sin theta is equal to M V2 square upon R minus Fs cos theta. N sin theta equal to M V2 square upon R. So instead of rearranging this term, we will rearrange this term from equation 1. बघा इक्वेशन 1 वरून काय mg is equal to काय n cos theta minus f sin theta, n cos theta minus fs sin theta. इक्वेशन 3. इक्वेशन 1 फक्त कसं रिअरेंज केलं बघा, mg equal to n cos theta minus fs sin theta. Proceed the equation 2 and 3. Divide equation 2 by 3. Divide equation 2 by 3. 2 और 3 डिवाइड करने क्या होगा? 2 by 3 it is m v2 square upon mg is equal to equation 2 n sin theta plus fs cos theta divided by equation 3 is n cos theta minus fs sin theta. Okay, so this mass is the same, that's why it is cancelled. So v square v2 square I can write simply as v square upon rg is equal to n sin theta plus fs cos theta upon n cos theta minus fs sin theta. But force of static friction F is equal to काय mu s into n, हे आपल्याला माहिती आहे. Therefore v square upon rg is equal to n sin theta plus mu s into n cos theta divided by n cos theta minus fs ची व्हॅल्यू परत काय mu s n into sin theta. नॉर्मल रिएक्शन कॉमन काढली बाहेर, नॉर्मल रिएक्शन बाहेर कॉमन काढली, त्यामुळे काय झाली कॅन्सल झाली. देअरफॉर v square is equal to rg sin theta plus mu s cos theta divided by cos theta minus mu s sin theta. ओके, आता cos ने त्याला डिवाइड करतो आणि cos ने याला डिवाइड करतो, कारण मला इक्वेशन कशाच्या फॉर्ममध्ये पाहिजे, tan थीटाच्या फॉर्ममध्ये पाहिजे आहे. देअरफॉर v square is equal to rg, हे r असं लिहितो मी सो दॅट इट कॅन बी इझिली रीडेबल, sin theta upon cos theta plus mu s upon 1 minus mu s sin theta upon cos theta. sin theta plus mu s cos theta हे असं पण लिहू शकतो आपण, sin theta upon cos theta plus mu s cos theta minus mu s sin theta आपण असं लिहू शकतो 1 minus mu s sin theta upon cos theta, कारण cos theta इकडे मल्टिप्लाय केलं काय झालं परत sin theta plus mu s cos theta, आणि cos theta जर इकडे मल्टिप्लाय केलं तर काय मिळतं cos theta minus mu s sin theta. sin upon cos tan, sin upon cos tan. Therefore v square is equal to rg tan theta plus mu s upon 1 minus mu s
tan theta. That is a v square. Taking square root, therefore square root का क्या होना है? V is equal to rg square root rg. कारण पूर्ण याचं या टर्मचं तुम्हाला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे rg tan theta minus tan theta plus mu s upon 1 minus mu s tan theta. This is equation number 3 and this is equation number 4. So this is see मगाशी म्हटलं मी फक्त v म्हणून घेणार आहे कारण ते परत रिपीटेटिव्ह सांगायला प्रॉब्लेम होतो v2 स्क्वेअर म्हणजे हे शेवटी काय मिळेल तुम्हाला v2 म्हणजेच मी याला काय म्हणतो vmax is equal to Vmax is equal to square root of Rg tan theta plus mu s upon 1 minus mu s tan theta. So this is the maximum speed at which vehicle can take a turn from the outer edge, not from the inner edge. Inner edge ला स्पीड कमी होत जातं, आउटर एजला स्पीड वाढत जातं कारण सर्क्युलर मोशनमध्ये रेडियस जर वाढत गेली तर स्पीड काय होतं वाढत जातं. त्यामुळे जरी आउटर एजला गेलं तरी सेफ्टी स्पीड घेऊ शकतो तो मॅक्सिमम इतक्या स्पीडवरती व्हेकल टर्न घेऊ शकते. पण याच्यापेक्षा स्पीड जर वाढलं देन व्हॉट हॅपन व्हेकल विल मूव्ह आउट ऑफ दी सर्क्युलर ट्रॅक बिकॉज सेंट्रीफ्युगल फोर्स एक्सिड्स. ज्याला सेंट्रीफ्युगल फोर्स एक्सिड होतो बॅलन्स होऊ शकत नाही त्याला सर्क्युलर ट्रॅकमध्ये व्हेकल न जाता डायरेक्ट त्या सर्क्युलर ट्रॅकमधनं बाहेर पडते. या केसमध्ये सेंट्रीफ्युगल फोर्स बरोबर सेंट्रीपिटल फोर्स बॅलन्स झाला म्हणून हे मॅक्सिमम स्पीड तुम्हाला मिळू शकते. Vmax is equal to square root of Rg tan theta plus mu s upon 1 minus mu s tan theta. This is expression for maximum speed, upper speed limit, and in the last lecture we have seen expression for minimum speed. बुक मध्ये याचं डेरिव्हेशन काही दिलेलं नाही आहे फक्त दोन फोर्स दिले आणि डायरेक्ट तुम्हाला याचं इक्वेशन दिलं आहे. बट इफ यू वॉन्ट टू नो दॅट्स वाय आय हॅव गिवन हियर स्टेप्स फॉलो टू इक्वेशन Vmax. Okay, so here is the end of this banking of roads for minimum speed and banking of roads for maximum speed. So Vmax and V minimum, you know these two values. कमीत कमी स्पीडला टर्न कसा घेऊ शकते व्हेकल आणि मॅक्सिमम स्पीडला व्हेकल कसा टर्न घेऊ शकते. जर स्पीड त्याच्यापेक्षा एक्सीड झालं तर काय होणार आहे व्हेकल विल मूव्हिंग or it is deviating from the circular track. आणि त्यावेळेला काय होतं सेंट्रीफ्युगल फोर्स हा सेंट्रीफ्युगल फोर्सपेक्षा जास्त ॲक्ट होतो व्हेकलवरती म्हणून व्हेकल सर्क्युलर मोशनमध्ये टर्न न घेता त्या ट्रॅकच्या बाहेर जाते. सो आय थिंक यू अंडरस्टूड दिस कन्सेप्ट व्हेरी वेल. बँकिंग ऑफ रोड्स, अँगल ऑफ बँकिंग, मिनिमम स्पीड लिमिट अँड मॅक्सिमम स्पीड लिमिट. नाउ विल सी द नेक्स्ट पॉइंट. सो दॅट पॉइंट इज अगेन इम्पॉर्टंट. That is merry-go-round. So this is an interesting word, merry-go-round. I think you have heard this word somewhere, merry-go-round. यात्रेमध्ये असं बघा ते त्यांचं सर्क्युलर मोशन घोड्यांचं हे असतं झोपाई सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असतात. दॅट इज सिम्पली कॉल्ड एज it is a merry-go-round. But how it is working in a circular motion and how much forces are acting, what is the tension acting on that merry-go-round, that we are going to see here. आणि ते जे फिरत असताना merry-go-round एक रोटेशन कंप्लीट करायला त्याची फ्रिक्वेन्सी किती असते त्याचा टाईम पिरियड काय हे इथं आपण या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. दॅट इज अ merry-go-round. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये तुम्ही बसता घोड्यावरती आणि तो घोडा गोल गोल फिरतो सेंटरला असं करतो काय होतो मेन पोझिशनपासून डेव्हिएट होतो. तेच इथं बघायचं आहे इन टर्म्स ऑफ merry-go-round. देयर इज वन वर्टिकल पिलर ॲट विच देयर इज अ हॉरिझॉन्टल रॉड. हॉरिझॉन्टल रॉड हू इज रोटेटिंग फ्रॉम इट्स वर्टिकल ॲक्सिस. म्हणजे रॉड कसा आहे बघा रॉड असा हॉरिझॉन्टल आहे हॉरिझॉन्टल रॉड असा आहे आणि हा एक
वर्टिकल पिलर आहे. हा रॉड कसा फिरणार आहे? अलॉंग द वर्टिकल पिलर असा फिरणार आहे रॉड सर्क्युलर मोशनमध्ये. त्यामुळं हॉरिझॉन्टल रॉड असा आहे, वर्टिकल पिलर हा असा आहे. सो हिअर इज अ टू वर्टिकल एंड्स. हे असे दोन वर्टिकल एंड्स आहेत. म्हणजे इथे या ठिकाणी काय तुमचं ते झोपावा असतो, त्याच्यात तुम्ही बसता तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये फिरताय. सो दिस इज द इक्विलिब्रियम पोझिशन. व्हेन दिस merry-go-round starts circulating, then what happens? This vertical rod which can be tilted like this from its mean position. हा ज्याला फिरणार त्याला रॉड करणार आहे, ते असे त्याच्या मेन पोझिशन पासून इन्क्लाइन होणार. म्हणजे एका पर्टिक्युलर अँगलला ते इन्क्लाइन झाले थिटा इतक्या अँगलला. These vertical rods are said to be inclined by the angle theta from their original position or equilibrium position. मग हे काय आहे? लेंथ ऑफ द हॉरिझॉन्टल रॉड फ्रॉम वन एंड. दिस इज लेंथ ऑफ वर्टिकल रॉड व्ही. बघा एच इज व्हॉट? लेंथ ऑफ हॉरिझॉन्टल रॉड फ्रॉम वन एंड. तीच लेंथ सुद्धा असणार आहे सेम. त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी काय घेतलं? एकच लेंथ घेतली. आणि व्ही इज व्हॉट? लेंथ ऑफ वर्टिकल रॉड. दोन्ही रॉड पोझिशनला वर्टिकल रॉड प्रेझेंट आहेत. ही एक पोझिशन, हे एच आणि हे एच सेवन असणार आहे, हे व्ही. आणि ही वर्टिकल रॉडची लेंथ व्ही ही सेवन असणार. त्यामुळे व्ही म्हणजे काय? लेंथ ऑफ वर्टिकल रॉड. एच म्हणजे काय? लेंथ ऑफ हॉरिझॉन्टल रॉड. व्हेन इट परफॉर्म सर्क्युलर मोशन. ज्याला ते फिरत असतं merry-go-round त्याला काय असतं? फक्त वर्टिकल रॉड इन्क्लाइन फ्रॉम इट्स मेन पोझिशन. म्हणजे ही त्याची काय असणार आहे? फायनल पोझिशन. आता ही फायनल पोझिशन कशी काढतो बघा. नेक्स्ट पॉईंट असा आहे, बरोबर. इथं मेन पोझिशन आहे वर्टिकल रॉडची. फक्त फिगर दुसऱ्या फॉर्ममध्ये आपण काढलेले आहे. इकडे गेला, ठीक आहे. वर्टिकल रॉड थिटा इतक्या अँगलला इकडे गेला. इज इट क्लिअर? या रॉडमध्ये टेन्शन किती क्रिएट झालं? असं क्रिएट झालं टेन्शन. जे कसं आहे टेन्शन? टुवर्ड्स द सपोर्ट. म्हणजे ज्या ठिकाणी सपोर्ट झाला आहे रॉड त्या ठिकाणी टेन्शन गेलं. बघा रॉड इकडे गेला, इन्क्लाइन झाला, म्हणजे त्याच्यामध्ये किती टेन्शन क्रिएट झालं? टी टेन्शन कसं आहे? टुवर्ड्स द सेंटर. आता या ठिकाणी त्याची लेंथ किती होती? व्ही. आता या ठिकाणी पण त्याची लेंथ किती आहे? व्ही. म्हणजे हा काय झाला? रिझल्टंट कॉम्पोनंट दोन कॉम्पोनंटमध्ये काय होणार आहे? स्प्लिटअप होणार आहे. आता स्प्लिटअप कसं होणार बघा. इकडे काय असणार? रॉडवरती वेट ॲक्टिंग एमजी, बरोबर. हा कसा करणार आहे? हॉरिझॉन्टल रॉड मूव्हिंग इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. म्हणजे असा करणार आहे. दिस इज रिव्हॉल्विंग लाईक दिस. असा करणार आहे merry-go-round. मग या ठिकाणी सेंट्रिफ्युगल फोर्स कसा असणार आहे? टुवर्ड्स द सेंटर. टेन्शन टी splits into two components. Okay. At the same time, V हा काय? V लेंथ ऑफ द वर्टिकल रॉड ही सुद्धा दोन कॉम्पोनंटमध्ये डिवाइड झाली. कुठल्या दोन कॉम्पोनंट डिवाइड झाले याच्यामध्ये बघा. हा कॉम्पोनंट व्हीचा मी असं काढतो बघा. इथं परत सगळ्या फिगर्स एकत्र येतील. व्ही इथं आहे. एक कॉम्पोनंट असा आहे, एक कॉम्पोनंट असा आहे रिझल्टंटचा, बरोबर का. हा इथे रिझल्ट व्ही आहे. दोन कॉम्पोनंट याचे कुठले कुठले आहेत? व्ही साइन थिटा आणि हा व्ही कॉस थिटा. म्हणजे बघा टेन्शनचा इकडे असणार आहे टी कॉस थिटा, इथं असणार आहे टी साइन थिटा. इथे लिहितो मी या ठिकाणी टी साइन थिटा. सॉरी या शुड बी टेन्शन टुवर्ड्स आहे त्यामुळं टी साइन थिटा टेन्शनचं टी कॉस थिटा. आणि व्हर्टिकल रॉड जो टिल्ट झाला आहे त्याच्यामध्ये दोन कॉम्पोनंट्स व्ही कॉस थिटा. म्हणजे असं घेतो बघा व्ही कॉस थिटा आणि दुसरा कॉम्पोनंट व्ही साइन थिटा. म्हणजे व्ही साइन थिटा आणि व्ही कॉस थिटा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहेत, बरोबर. टी साइन थिटा आणि व्ही कॉस थिटा कसे आहेत? वर्टिकल कॉम्पोनंट.
So these are the splitting of the reserved vector into two vectors. V splits into two components, V cos theta, V sin theta, and T splits into two components, T sin theta आणि T cos theta. बरोबर. आता बघा इथपर्यंत रेडियस आहे सर्कलची. बघा समजते का? सर्कलची रेडियस कुठेपर्यंत आहे? जर हा सेंटर घेतला तर एवढी रेडियस झाली. ऑलरेडी तुम्हाला एच माहिती आहे. एच म्हणजे काय? लेंथ ऑफ हॉरिझॉन्टल रॉड ऑन वन साइड. हे एच माहिती आहे. पण हे काय? याची व्हॅल्यू काय असणार आहे? याची व्हॅल्यू हे रॉडसाठी आहे, त्यामुळे याची व्हॅल्यू काय असणार आहे? इट इज अ व्ही साइन थीटा. म्हणजे सेंटर पासून जिथं हॉरिझॉन्टल रॉड एंड होतो ही त्याची लेंथ एच, इथून इथपर्यंत ही लेंथ काय असणार आहे? व्ही साइन थीटा. म्हणजे कुणाचे वर्टिकल कॉम्पोनंटचा जो आहे रिझल्टंट त्याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट किती आहे? हा व्ही साइन थीटा. दॅट इज व्ही साइन थीटा. मग टोटल रेडियस काय झाली हॉरिझॉन्टल सर्कलची? रेडियस ऑफ हॉरिझॉन्टल सर्कल इज एच प्लस व्ही साइन थीटा. रेडियस ऑफ हॉरिझॉन्टल सर्कल इज एच प्लस व्ही साइन थीटा. समजलं का? बघा मेरी गो राऊंडमध्ये ज्याला पाळणा फिरतो त्याला हे व्हर्टिकल रॉड्स काय होतात? त्याच्या मेन पोझिशनपासून टिल्ट होतो. टिल्ट किती अँगल झाला? थीटा. व्हर्टिकल रॉडची लेंथ दोन कॉम्पोनंटमध्ये स्प्लिट झाली. वन इज द व्ही साइन थीटा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट, सेकंड इज द व्ही कॉस थीटा व्हर्टिकल कॉम्पोनंट. टेन्शन त्या व्हर्टिकल रॉडमध्ये किती क्रिएट झालं? टी स्प्लिट्स इनटू टू कॉम्पोनंट्स, टी साइन थीटा and second is the T cos theta. Now we'll see how to find frequency, that is the revolutions for that merry-go-round. So I can say T sin theta is equal to mg. T sin theta vertical component balanced by the mg. आता या ठिकाणी v cos theta काय घेतला आहे बघा या केसमध्ये. कारण v cos theta जर v sin theta आहे तर v cos theta वरती आहे, v sin theta हॉरिझॉन्टल आहे. तो ऑलरेडी इथं रेडियस मध्ये घेतला आहे. तर परत तो इक्वेशन बॅलन्स करताना घ्यायचा नाही. त्यामुळे मी या ठिकाणी काय घेतले? वर्टिकल कॉम्पोनंटचे कुठलेही दोन कॉम्पोनंट्स v cos theta v sin theta आता या केसमध्ये बॅलन्सिंगसाठी कन्सिडर करणार नाही. सो t sin theta इक्वल टू mg. इक्वेशन 1. कुठला कॉम्पोनंट टुवर्ड्स द सेंटर आहे टेन्शनचा? T cos theta. So that provides the necessary centripetal force. Therefore, T cos theta provides necessary centripetal force mv square upon r. जो टुवर्ड्स द सेंटर आहे हा कॉम्पोनंट T cos theta टुवर्ड्स द सेंटर आहे, which provides the centripetal force. I can write this as a m upon r. velocity म्हणजे काय? v is equal to r omega. म्हणजेच r square omega square. So that gives m r omega square. Equation 2. Okay. Therefore, divide equation 1 by 2. Divide equation 1 by 2. So that I get sin theta upon cos theta. So t gets cancelled here. Tan theta is equal to mg upon mr omega square. M will cancel. Therefore, omega square is equal to g upon r into tan theta. बरोबर. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी अपॉन आर इंटू टॅन थीटा. हे एक्झाम्पल मी का केलं म्हणजे मेरी गो राऊंड, कारण न्यूमरिकल्स तुम्हाला जेव्हा सुरू होणार जीईचे असेल किंवा रेग्युलर बोर्डचे असेल त्यावेळी मेरी गो राऊंडचे न्यूमरिकल्स तुम्हाला असणारच आहे 4 मार्कासाठी. त्यामुळे तुम्हाला ही मेरी गो राऊंडची कन्सेप्ट समजण्यासाठी आपण हा पॉईंट डिस्कस करायला लागलो. देअरफॉर ओमेगा स्क्वेअर किती मिळाला? जी अपॉन आर इंटू tan theta is equal to g upon r ची व्हॅल्यू काय आहे? रेडियस h plus v sin theta. h plus v sin theta into tan theta. Therefore, आता पण आणखी व्हॅल्यू पुट करतो. बट ओमेगा इज इक्वल टू काय? 2 पाय n. स्क्वेअर करायला काय होणार? 4 पाय स्क्वेअर n स्क्वेअर. Therefore, 4 पाय स्क्वेअर n स्क्वेअर व्हॅल्यू पुट केली बघा इज इक्वल टू
g upon h plus v sin theta into tan theta. Therefore, n square is equal to 1 upon 4 pi square g upon h plus v sin theta into tan theta, taking the square root of the equation. Therefore, n is equal to 1 upon 2 pi square root of g upon h plus v sin theta into tan theta. This is equation 3. This is frequency of revolution of merry-go-round. बरोबर आहे का? रिव्हॉल्युशन कसे करणार आहे ती या इक्वेशनवर डिपेंड आहे. जर तुम्हाला थीटा मिळाला, किती अँगल इन्क्लाइन झालेला आहे, आणि जर तुम्हाला हॉरिझॉन्टल रॉडची सेंटर पासून एका एंडपर्यंतची जर लेंथ माहिती असेल, व्हर्टिकल रॉडची लेंथ माहिती असेल, तर ती एक रोटेशन कंप्लीट करा त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे हे तुम्हाला इझिली कॅल्क्युलेट करता येईल. व्हेन यू नो द फ्रिक्वेन्सी यू कॅन इझिली फाइंड time period of merry-go-round. So this is important point as per the JEE point of view as well as a board point of view. So this is the end of merry-go-round. Now we'll discuss the next point. That is vertical circular motion.